सर्वांना नमस्कार. शेखरवाडी सगळ्यांनी मंत्रमुग्ध होऊन ऐकलेली आहे. आता मी आमंत्रित करतो ठाणे येथून, खरं तर तिरुवनंतपुरम येथून आलेले, उच्चार बरोबर आहे की नाही माहित नाही, प्रकाशजी पिटकर यांना. प्रकाशजींच्या सोशल मीडियावरच्या पोस्ट आपण सगळे वाचत असतो. त्यांची पोस्टची एक विशिष्ट अशी शैली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काढलेला द बेस्ट असा फोटो, त्या फोटोवरील काही गद्य लिखाण आणि त्या पोस्टला साजेशी एक प्रसिद्ध कविता, मध्ये बाबा असतील किंवा अजून कोणी, विंदा असतील, कोणीही. तर हे अतिशय सगळं सुंदर असतं आणि यातलं नक्की कशाला नाव द्यायचं याच्या संभ्रमात आपण असतो. कारण फोटो खरोखर अप्रतिम असतो, कविता पण अप्रतिम असते आणि गद्य लिखाण सुद्धा अप्रतिम असतं. प्रकाशजी वयाच्या 23व्या वर्षापर्यंत मुलुंडच्या पूर्वेच्या नवघर कोळीवाड्यात वास्तव्याला होते. या कोळीवाड्यातल्या मित्रांसोबत त्यांचा बराच काळ निरनिराळे मैदानी खेळ खेळण्यात गेला. खो खो, कबड्डी, गोट्या, क्रिकेट आणि पतंग अशा खेळांमध्ये त्यांना विशेष प्रावीण्य होतं. त्यानंतर त्यांनी IDBI बँकेमध्ये 36 वर्ष नोकरी केली आणि AGM पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली. महाराष्ट्र टाइम्स मध्ये फ्रीलान्स कॉलमनिस्ट म्हणून गेली 22-23 वर्षे ते कॉलम लिहित आहेत. टाइम्स ऑफ इंडियामध्ये आणि काही मॅगझिन्स मध्ये सुद्धा त्यांच्या इंग्रजी लेखांना प्रसिद्धी मिळालेली आहे. सह्याद्री आणि हिमालयात त्यांनी बऱ्याचदा ट्रेकिंग केलेलं आहे. रॉयल एनफील्ड आणि जीप या वाहनांद्वारे त्यांनी बराच प्रवास करत आपला देश पालथा घातलेला आहे. लेह लडाख इकडे 3 वेळा जीपने प्रवास केलेला आहे. आणि फोटोग्राफीचा त्यांचा छंद गेली 18-19 वर्षे त्यांनी अतिशय ममतेने जपलेला आहे. स्टोरी टेलर म्हणून पुणे युनिव्हर्सिटीच्या विद्यावाणी रेडिओवर सुमारे 60 पुस्तकांच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांचे चिरंजीव सुद्धा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत फोटोग्राफीचा वारसा पुढे चालवत आहेत. निसर्ग, गडकिल्ले, पुरातन मंदिरे किंवा पुरातन वास्तू, राजवाडे, महाल असे कुठलंही ठिकाण प्रकाशजींना खूप भावतं आणि त्याची फोटोग्राफी ते अगदी दिल खोल के करत असतात. इतकं सगळं कौशल्य अंगी असून सुद्धा हा माणूस नम्रपणे स्वतःला जॅक ऑफ ऑल बट मास्टर ऑफ नन असं म्हणतो. तर मी प्रकाश सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करेल. तस्वीरें लेना भी जिंदगी में जरूरी है साहब, आईने गुजरा हुआ वक्त नहीं दिखाया करते. गुलजारांची ही या ओळी आहेत. नमस्कार मंडळी, आजच्या दिवसासाठी एक अनोखा कार्यक्रम घेऊन आलोय. आपले सगळ्यांचे लाडके छायाचित्रकार प्रकाश पिटकर सर आणि मी डॉक्टर इला माटे. फोटो म्हणा किंवा छायाचित्र म्हणा, समोर दिसतं, आपणही अनेकदा काढत असतो आणि ते बघितल्यावर आपल्याला वाटतं हे काय समोर दिसतंय तेच तर काढलंय. पण प्रत्यक्षात ते केव्हा, कुठे, कधी, कसं काढलं ह्याला खूप महत्त्व आहे आणि किती वेळ वाट पाहायला लागली ते काढण्यासाठी याला सुद्धा. तसंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय टिपायचं याची प्रतिभा संपन्न दृष्टी. तर ही दृष्टी नुसता कॅमेरा आहे म्हणून फोटो काढला असं होत नाही, हे प्रकाश सरांचे फोटो बघून आपल्याला सगळ्यांना कळतं. प्रकाश सरांचा समोर दिसतोय तो फोटो बघताना मला थेट ज्ञानेश्वर म्हणतात तशी सूक्ष्म संवेदनशीलता जाणवते. त्यांची ती ओवी म्हटल्याशिवाय मला राहवत नाहीये. म्हणोनी थोरपण परहाची सांडीजे, व्युत्पत्ती आवघी विसरीचे, जै जगा धाकुटे होईजे, जैतै जवळीक माझी. कृष्णाच्या तोंडी असलेली ही ओवी फोटोमागचा आशय जाणवून देते. प्रकाश सर,
तुम्ही त्या कोळ्याशी, अतिसूक्ष्म अशा जलकणांशी आणि अफाट अविरत पसरलेल्या सूर्यप्रकाशाशी संवाद साधत इतक्या सूक्ष्म दृष्टीनं जगाकडे पाहू शकतात, याचं खूप कौतुक वाटतं. तुम्ही सांगा ना त्या फोटोबद्दल. आता इलाने ज्या 4 ओळी सांगितल्या ज्ञानेश्वरांच्या, त्याविषयी अगोदर सांगतो थोडंसं, की सृष्टीत जे नाट्य होतं ना ते दुसरं परत कधीच होत नाही, रिटेक होत नाही. तसं दृश्य परत येतं पण ते वेगळं असतं. आणि या फोटोच्या अगोदर अजून एक गोष्ट सांगतो की मी काही फोटोग्राफर नाही. 1999 साली मी पहिला कॅमेरा घेतला. यावर्षी बरोबर 25 वर्ष झाली. नोकरी करता करता जसा वेळ मिळेल तसा छंद जोपासला. मग पक्षी असोत, फुलपाखरं असोत, माणसं असोत, त्यांच्याशी समरसून फोटो काढले. निसर्गाच्या वाटेवर चालायला लागलो की निसर्गाशी अतिशय स्वच्छ मनाने, निराळस मनाने म्हणाल तरी चालेल असं चालायला लागलो. असं चालल्याने आपण जर असं चाललो तर सगळं असं म्हणतं तुम्हाला सोबत द्यायला लागतो अशी माझी धारणा आहे. आणि सृष्टी मग तुमच्या डोळ्यांमध्ये, नजरेमध्ये तिचे आविष्कार दाखवायला लागते. आणि मग कॅमेरा देखील कॅमेरा म्हणजे आपलं मन आणि आपली नजर आणि कॅमेरा हे एकच होऊन जातं. आणि मग कॅमेऱ्याचा जो व्ह्यू फाइंडर आहे त्याच्यामध्ये सृष्टीतलं सगळं चैतन्य एकवटायला लागतं. आणि जे करंगळीच्या नखापेक्षा लहान असलेलं ग्रास ज्वेल नावाचं फुलपाखरू आहे ते पटकन येऊन तुमच्या कॅमेऱ्यात बसतं आणि दिमागात हसायला लागतं. आणि जेव्हा तुम्ही फोटो बघता तेव्हा तुम्हाला पण ते हसलेलं दिसतं. तर अशा रीतीने मी फोटो काढलेले आहेत. तर आता या फोटोविषयी सांगतो की आमच्या ठाण्याला जंगल आहे येऊरचं आणि ऐरोलीची खाडी सुद्धा आहे. तर दर रविवारी सूर्योदय व्हायच्या आत गेली कित्येक वर्ष माझी जीप या कुठेतरी जाऊन थांबायची. तर हा फोटो मी ऐरोलीला काढलाय. तर ईस्टर्न एक्सप्रेस हायवे पासून ऐरोलीला जायला भांडू पंपिंग स्टेशन म्हणतात, ते 1.5-2 किलोमीटरची सडक आहे. त्यांनी गाडी आत घातली की तिथे पुढे गाडी थांबवायची, त्याच्याही पुढे आतमध्ये मातीचा रस्ता आहे, तिथून चालत जायचं. तर सप्टेंबर मध्ये फोटो काढलाय सरत्या पावसात. आम्ही उतरलो तर ऐरोलीला बेसिकली जायचं म्हणजे तिकडे झुडपं खूप आहेत, त्यामुळे छोटे आणि खाडीमधले फ्लेमिंगो, त्यामुळे मोठी ती तोफेसारखी लेन्स मी लावली होती आणि चालायला सुरुवात केली. आणि अचानक काहीतरी चमकलं. तर आम्ही 4-5 जण होतो. तर चमकलं म्हणून मी थांबलो आणि मी नीट बघितलं तर गवताच्या पात्यावर एक कोळी विसावलेला होता, पहुडलेला होता आणि 3 पाण्याचे थेंब सुद्धा होते. आणि त्याच्यावर तो सकाळी सूर्याची किरण त्याच्यावर पडत असल्यामुळे तो चमकत होता. तर मी थांबलो आणि माझी ती माझ्याकडे जरी मोठी लेन्स लावलेली होती तरी कॅमेऱ्याची ती बॅग आहे बघा, त्याच्यामध्ये सगळं असतं. तर मायक्रो लेन्स सुद्धा होती. मी ती मोठी लेन्स काढली, बॅगेत भरली, मायक्रो लेन्स लावली आणि कॅमेरा ट्रायपॉडवर ठेवून मी अगोदर ते बघून घेतलं दृश्य पहिलं नीट आणि मी फोटो काढायला सुरुवात केली. तर मला जनरली तुमची कॅमेऱ्याची पाठ ही सूर्याकडे असते, म्हणजे ज्याचा तुम्ही फोटो काढणार त्याच्यावर सूर्याचं किरण पडत असतात. मी उलट विचार केला की आपण सूर्याकडे तोंड ठेवून काढूया, म्हणजे ही चमक जरा जास्त येईल. आणि मायक्रो लेन्सला काय असतं की मायक्रो लेन्सला झूम करता येत नाही, तुम्हाला पुढे मागे व्हायला लागतं. अजून एक गोष्ट म्हणजे जो कॅमेरा क्षितिजापर्यंतच्या गोष्टी टिपतो तोच कॅमेरा आता 2 इंचाची गोष्ट टिपणार होता. त्यामुळे सगळे तिकडचे जे कंट्रोल्स असतात ते 2 इंचाची गोष्ट काढायला ते सगळे कंट्रोल्स रिव्हर्स होतात. आणि फोटो काढताना मग बरीच परिमाणं वापरावी लागतात, तेव्हा एखादा फोटो बरा येतो. कारण मायक्रो लेन्स ही छोटी गोष्ट मोठी करून दाखवते. मी तो फोटो काढला, म्हणजे बरेच फोटो काढले. त्यातला व्ह्यू फाइंडर मध्ये मी बघितला एक फोटो मला आवडला, म्हणजे मला विश्वास वाटला की हा फोटो जरा बरा आहे, शार्प आहे आणि मी खुश झालो. आणि व्हायचं कसं, मी येऊरला गेलो किंवा ऐरोलीला गेलो की रोज नोकरी असायची, रविवारच एक मिळतो मुंबईच्या माणसांना घरची कामं करायला. तर घरी 9:30 वाजता आलं ना की मी पहिलं कॉम्प्युटरकडे जायला धावणार बघायला तो माझे फोटो. तर अंजली पहिली गोष्ट बोलणार की कॉम्प्युटरला हात लावायचा नाही, आता बाकीची कामं करा. मग ती सगळी कामं करून दुपारी जेवण होईपर्यंत तो फोटो बघायचं म्हणजे त्याची हुरूर असायची. तर असं तर हा फोटो आहे. आणि होतं कसं माहितीये की बऱ्याच वेळा आपण चालत असतो. आता माझ्याबरोबर 4 जण होते, त्यांना कोणाला दिसलं नव्हते. तर छोट्या गोष्टींकडे लक्ष नसतं माणसांचं, पण सृष्टी छोट्या गोष्टींवरच खूप काम करत असते. आणि एकदा तुम्ही छोटी गोष्ट बघायला लागला म्हणून स्मॉल इज ब्युटिफुल म्हणतात.
तर खरं आपल्याजवळ वेळ नाहीये. रवींद्रनाथांनी एके ठिकाणी म्हटलंय की त्यांना एकदा पाण्याच्या थेंबामध्ये आकाशाचं प्रतिबिंब दिसलं आणि ते हदरले आणि मग ते स्वतःशीच म्हणाले की मला घमेंड होती की मी माझा व्यासंग खूप मोठा आहे आणि मला खूप येतं, पण आज मला कळलं की मी किती छोटा आहे. तर स्मॉल इज ऑलवेज ब्युटिफुल. खरे जगण्याचं सार शोधत फिरणाऱ्या अल्केमिस्ट पावलो कोएल्होच्या अल्केमिस्ट सारखं मी तुमच्या बरोबर फिरते असं मला वाटायला लागलंय. कृष्ण कसा लिप्त असूनही अलिप्त होता. जगण्याचे सगळे आयाम अगदी समरसतेनं जगत होता, पण गोकुळ सुटल्यावर परत मागे वळून त्यानं कधी बघितलं नाही. पुढच्या जगण्यात तो मिसळून गेला. नवीन क्षणी नवीन काहीतरी दाखवणारं निळं पाखरू आपल्याला पुढे नेत राहतं, शीळ घालत राहतं. हा फोटो कसा आहे की मसाई मारामध्ये काढलेला आहे केनियामध्ये. तर मसाई मारामध्ये आपण गेलो ना, मग आमच्याकडे वेळ खूप कमी आहे खरं म्हणजे, याच्यावर मी बरेच वेळ पत्ता कळवू शकतो या सगळ्या गोष्टींवर. मग मला बोलायची पण खरी सवय नाही तरी सुद्धा. तर मसाई मारामध्ये कसं आहे की मोठी जीप असते लँड क्रुझर आणि ती मोकळी असते, जवळजवळ छत असतं त्याला पण बाजूनी सगळी मोकळी असते. आणि एकदा का तुम्ही त्या मसाई मारामध्ये सकाळी सूर्योदय व्हायच्या घुसला की सगळं तिथे घुसणारा प्रत्येक जण आहे ना बिग फाईव्हच्या मागे असतो. बिग फाईव्ह म्हणजे कोण? सिंह, हत्ती, गेंडे आणि बिबटे असे ते बिग म्हणजे मोठे 5 सरदार आहेत तिथले. आणि ते मसाई माराचा लँडस्केप कसा आहे तर तुम्ही गेलात ना की क्षितिज रेषेपर्यंत सगळीकडे गवताळ प्रदेश आहे आणि सोनेरी गवत अत्यंत सुंदर. मी तर म्हणतो मसाई माराला लँडस्केपचे फोटो काढायला जावेत. तर तिथे जात होतो आणि आमचा एक डेनिस नावाचा ड्रायव्हर होता, तो त्याला कळला माझी ही, म्हणजे मी त्याला म्हटलं सकाळी पावणे आम्ही इथे जेवायला आलेलो नाही, तर आपलं तू दुपारचं जेवण जे देशील ते तू बांधून घे. आम्ही परत येणार नाही आणि परत जाणार नाही, आम्ही सकाळी 5:45ला जाणार, ते सूर्यास्त झाल्यावरच परत येणार, लक्षात घेतो. तर तो त्याला ते माहिती होतं. तर आम्ही असे फिरत होतो आणि लांबवरच्या झाडावर हा दिसला मला, म्हणजे हा रोलर आहे. तर दिसल्यावर मी उभा राहिलो एकदम नॅचरल हे, आणि उभा राहून माझ्या हातात ऑटोमॅटिक कॅमेरा आला. तो मोनोपॉड ट्रायपॉड मी बघितलं पण नाही आणि मी उभा राहिलेलं बघितल्यावर तो सावध झाला. कोण? आमचा डेनिस. त्याचं नाव गरुणा, त्याचं तिथलं आफ्रिकन नाव गरुणा. तर त्याला तो हुशार भयंकर, त्याचं लहानपण तिथलंच होतं. तर माझ्या नजरेचा वेध त्याने घेतला, त्याला पण तो दिसला आणि मग त्याने काय केलं, मला जरा त्यातल्या त्यात बरी पोझिशन येईल आणि तो उडणार नाही अशी देऊन त्याने जीप थांबवली आणि मी हँडेड शॉट म्हणजे कुठच्याही आधार न घेता शॉट काढलेले आहेत. ते इंजिन बंद केलं त्याने. आता इंजिन चालू असेल तर तुम्हाला व्हायब्रेशन्स येतात आणि कॅमेऱ्याला शेक येतो. तर माझं असं म्हणणं आहे की आपल्याकडे सध्या वाईल्ड लाईफचं खूप वेड आहे लोकांना. जो उठतो तो दारोबात जातो, सगळीकडे जातो आणि जो उठतो तो फक्त वाघाच्याच मागे जातो. ते सकाळी ब्रश करून जीपमध्ये बसणार, वाघ दिसावा म्हणून त्या वनदेवीची प्रार्थना करतात. मी तर म्हणतो वाघाला गोली मारो, तो सारा दारू पिऊन बसतात तसा बसलेला असतो. काय फार मजा नसते त्याच्यामध्ये. लायला 8 रंग आहे त्याला. तुम्ही सृष्टीची निर्मिती बघा, तिथल्या सिंहापेक्षा मला तो छान दिसला आणि सृष्टीदेवतेने माझा ऐकलं. हँडेड शॉट खूप लांब होता, तो मोठी झूम मारलेली तरी फोटो बरा आला. तुम्ही मध्ये म्हणाला होता की हा पक्षी लायलॅक रोलर आयुष्यभर सॉरी मी बोलायचं, ही जोडी आहे ना आयुष्यभराकरता असते नवरा बायकोची. आयुष्यभराकरता जोडी करून राहणं हे प्राणी पक्ष्यांमध्ये फार कमी दिसतं नाही. अशा निसर्गदत्त अकृत्रिम प्रेरणा कशा निर्माण होत असतील? सहजता, सादगी कशी विरघळून जाते ना व्यक्तित्वात. पुढच्या फोटोमध्ये आपल्याला ती बघायला मिळेल. डेहराडूनच्या पलीकडे म्हणजे एक 8 तास प्रवास आपण केला वाहनाने की आपण हिमालयामध्ये खोलवर जातो अजून. आणि तिथे स्वर्गरोहिणी नावाचं शिखर आहे आणि त्या स्वर्गरोहिणी शिखराला जाणाऱ्या ट्रेकला हरकी दून ट्रेक म्हणतात. तर आम्ही 2 दिवस चालून आम्ही 3ऱ्या दिवशी चालत होतो. बरीच उंची असेल, 10,000 फूट तर उंची सहज असेल. आता जसे टिळक मगाशी म्हणाले की पानवाल्याशी बोल, टॅक्सीवाल्याशी बोल, ते सगळे आम्ही एकाच गोत्रातले आहोत. तर तिकडे ट्रेकला गेलं की जो भेटेल त्याच्याशी काही ना काहीतरी माहिती घ्यायची, मग तिथल्या जीवनाबद्दल जाणून घ्यायचं. तर ही नवरा बायकोची जोडी वरून येत होती खाली. सकाळी 9:30-10 वाजले असतील.
उंची सहज 10,000 फूट असेल आणि त्याच्याही वरून ते राहणारे म्हणजे ते सकाळी 5 वाजता निघाले होते. मी विचारलं त्यांना तर सकाळी 5 वाजता निघून ते 10 वाजता आम्हाला भेटले होते. त्यांची 5 तास म्हणजे आपले 10 तास. तिकडची माणसं त्यांना जणू काही अजून एक फुफ्फुस असावं तसे ते धावतात. तर ते आले आणि तर मी त्यांना लगेच नमस्कार केला आणि मी त्यांच्याशी बोलायला लागलो. तू काय तर म्हणे आम्ही इलेक्शन आहे ते मतदान करायला चाललोय. तर मी म्हटलं एवढ्या लांब चालू म्हणे आणि आम्ही दुपारी परत घरी जाणार आहोत. तर असं मी त्यांच्याशी हवा पाण्याच्या बऱ्याच गप्पा केल्या, त्यांच्याशी बोललो. तीही पोरगी छान होती दिसायला. तर ती पण एकदम चांगली बोलत होती. आणि मग सगळं झाल्यावर मी हळूच विचारलं मी तुझा एक फोटो काढू काय. ती म्हणाली काढा ना. आणि तिने खट करून मला पोज दिलीच नाही, ती तशीच होती, मीच फोटो काढला. तर आता हा फोटो तुम्ही नीट बघाल तर अकृत्रिमतेचं किती तेज आहे बघा. अकृत्रिमता सगळ्या कणाकणात आहे तिच्या. तिचे डोळे बघा आणि आत्मविश्वास बघा. ती शिकलेली नाहीये. तर माणसाचं पोर्ट्रेट अजून काय असतं. आमच्या इथे पावडर बिवडर लावून आपण काढतो फोटो, पण ही पोरगी बघा. तर त्या दृष्टीने खरं तर ह्या हिंची गोष्ट मी फेसबुकवर लिहिलेली आहे. तर त्यांना ते मुलांना काय करायचंय वगैरे, दे आर व्हेरी अम्बिशियस कपल. आणि माझी फार छान मला एक फोटो पण मिळाला आणि माझं त्यांच्याशी बोलणं पण छान झालं. तिच्याकडे पाहिल्यावर बोरकरांच्या ओळी ओठांवर येतात. केशी तुझिया फुले उगवतील, केशी तुझिया फुले उगवतील, तुला कशाला वेणी. चांदण्यास शिणगार कशाला, बसशील तेथे लेणी. काळू खातही नीळ फुलवशील, काळू खातही नीळ फुलवशील, चमेलीत वनवाटा. तळमळणाऱ्या पुळणीवर पेन मोगरी लाटा. पहाटशी तू अमल निरागस, पहाटशी तू अमल निरागस, संधे परिसही भोळी. जुन्याच ओळी गुणगुणताना जमतील सोन पिसोळी. तुझी पावले भिडता येईल, तुझी पावले भिडता येईल, तीर्थकळा पाण्याला. तुझ्या स्वरांच्या स्पर्शे येईल, अर्थ नवा गाण्याला. वाळूतीलही तृणपात्याशी तुझे कोवळे नाते, तुझ्या दिठीने क्षितिजींचेही अभ्र वितळूनी जाते. अशा तुला का हवे प्रसाधन, तूच तुझे ग लेणे. तुला पाहिल्यामुळे आमुचे कृतार्थ इथले येणे. आता मला तुम्ही सांगा की बाबांची कविता किती अजरामर आहे आणि या फोटो बरोबर किती ती छान जाते की नाही. केशी तुझी या फुले उगवतील. काय अरुण सर इथे असते तर त्यांनी धमाल उडवलीच ती कविता म्हणून. रात्री म्हणा. या अशा जगण्याच्या घट्ट धाग्यांनी वेढलेले असतो आपण सांसारिक जगताना. अगदी साध्या साध्या गोष्टींनी लिप्त जगण्याचे टप्पे अनुभवताना. प्रकाश सर, तुमचा तो निळा पक्षी मेघदूतातल्या मेघासारखा असे तू हिमाचल दाखवणार बहुतेक. हो, अरे वा. हा निळा पक्षी आपल्याला कुठे घेऊन आलाय माहितीये. कर्नाटकामध्ये हसन नावाचं जे आहे त्या श्रवण बेळगाव जवळ तिथे बेलूर आणि हळेबीड ही 2 देवळं आहेत. माणसाने मरण्यापूर्वी एकदा तरी तिथे जावं आणि 2 तास तरी किमान, खरं दिवसभर, एक देऊळ दिवसभर डोळे उघडे ठेवून बघावं. हा शुकभाषणीचा तुम्ही फोटो बघा. त्या काळी काय टेलिफोन नव्हता. तिला जे काही सांगायचे ती त्या पोपट्या थ्रू आपल्या प्रियकराला सांगणार आहे. त्याला ट्रेन केलेलं आहे. आणि तुम्ही या फोटोत जरा डोळे उघडे ठेवून बघा. तिचं प्रपोर्शन बघा त्या शिल्पाचं. तिच्या पोटाचा तलम पोत बघा तुम्ही. त्यातली कलाकुसर बघा दागिन्यांची. अशा 42 फिगर्स बेलूरच्या देवळावर आहेत. आणि ह्या आहेत काय म्हणतात त्याला, अप्सरा आहेत त्याला नाव आहे काहीतरी. नाही अभिसारिका पण नाही. तर तुम्ही बघा त्यातलं प्रत्येक गोष्ट. आणि ही जी शिल्प आहेत ना ती 42ची ब्रॅकेट फिगर्स आहेत. तर तुम्हाला खालून असं फोटो काढायला लागतो, तो अँगल मिळत नाही. तर मला तिथे असं लहान मुलासारखं वाटलं की कोणीतरी मला इथे शिडी आणून द्यावं. म्हणजे मी त्या शिल्पाला असं पॅरोले देतो आणि मी फोटो काढतो. चायला अख्ख्या जगाला तोंडात बोट घालायला लागेल. आता हे मी असं खालून काढलेला फोटो आहे. त्यातल्या त्यात पूर्ण जीव ओतून काढलेला आहे. अशा 42 फिगर्स आहेत आणि प्रत्येक फिगर ही जबरदस्त आहे.
खरोखर आहे, तिचं प्रियकराला निरोप पाठवण्याची तिची जी उत्कटता आहे, तो देहबोलीतला जो विरह आहे, ते सगळं बघून इंदिरा संतांच्या कवितेची आठवण येते. एकदा तरी येऊन जा, एकदा तरी येऊन जा, मनाची कळ सोसत आवरत सांगावे केले. आभाळात पाताळात डोंगर माळात वाऱ्यावर, वाऱ्याच्या पंखांवर, उन्हाच्या कागदातून, पावसाच्या तारांमधून, धुक्याच्या पायात बांधून भराभरा सांगावे धाडले. काळ्या शार तळ्यातील झिरीमिरी आभाळावर डोळे लावून राहिले. ही खरी मिरेची उत्कटता आहे, नाही का? खरंय प्रकाश सर, मिरेचा विरह काळाच्या 2 मितींमध्ये सामावलाय. आधी कृष्ण कितीतरी वर्ष आधी होऊन गेला, मग मीरा आली. या घननिळाचं नाव घेतलं आणि तुमचा खुणावणारा निळा पक्षी कुठून शिळ घालतोय तिकडे मन धावलंय पुढच्या फोटोकडे. हा फोटो आहे ना, हा सुंदरबनचा आहे. आता सुंदरबन मला माहिती नाही इथे कोणी कोणी बघितलंय, पण मला सुंदरबन माहिती आहे. ते सुन मेरे बंधू रे, मी लहान होतो तेव्हापासून माहिती आहे. आणि ते गाण्याची भुरळ एवढी आहे की मी सुंदरबनला जाण्यासाठी गेली कितीतरी वर्ष ट्राय करत होतो. कोणी किती जण बंगाल्यांना विचारलं, कोणी मला नीट सांगेना. शेवटी मला एक माणूस मिळाला आणि मी सुंदरबनला गेलो. आता सुंदरबनचा वाघ हा जगातला नामांकित वाघ आहे, मॅनिटर आहे तो. तर बरेचसे लोक तो वाघ बघायला तिकडे जातात, कळलं ना? 10,000 चौरस किलोमीटरचा तो प्रदेश आहे. पैकी 4,000 आपल्याकडे, 6,000 म्हणजे बांगलादेशात आहे. आणि त्याच्यामध्ये 84 प्रकारची मॅनग्रोव्हच्या जाती आहेत आणि त्याच्यामध्ये असंख्य बेटं आहेत. आता हा जो आहे हा मेघना, ब्रह्मपुत्रा आणि गंगा या 3 नद्यांचा डेल्टा आहे. आणि याच्यामध्ये आपल्याकडे 102 बेटं आहेत. आणि या 102 बेटांवरची जी सगळं दळणवळण आहे त्याच्यामध्ये एकाही बेटावर पूल नाहीये. पूल म्हणजे ब्रिज नाहीये. त्यामुळे सगळं दळणवळण सगळी होडीवर आहे. आणि म्हणून तुम्ही जर बघाल, सुजाता सिनेमा बघा, सौदागर सिनेमा बघा, ममता सिनेमा बघा, सुना मेरे बंधू रे, सगळे ते नावाडी गाणारे आहेत आणि ते अवीट गाणारे आहेत. म्हणजे तुम्हाला जसं देवदत्त देणगी आहे ना, तसे ते गाणारे आहेत. आणि त्याची ती गाणी, त्या होडीवरची आम्हाला सिनेमा, अमानुष सिनेमा घ्या तुम्ही. आणि हे सगळं बघायला मी तिकडे गेलो आणि 2 दिवस आम्ही तिकडे राहिलो. आता मी अजून 8 दिवस जाऊन राहणार आहे या हिवाळ्यामध्ये. आणि सकाळी उठलो आणि सूर्योदय व्हायच्यात आम्ही निघालो. आणि सकाळी सकाळी मला होळी दिसली, पूर्वा नुकतीच उजळलेली होती. आणि तिकडची लोक, अजून तुम्ही कधी गेलात तर एवढी प्रेमळ लोक आहेत. खरी प्रेमळ, नाटकी प्रेमळ नव्हत, मायाळू ज्याला आपण म्हणतो. तर तुम्ही कुठेही जा, ते तुम्हाला सगळं तिथली माती लोण्यासारखी आहे. म्हणजे असं म्हणतात की तो जो सगळी चिकण माती, दलदल जी आहे, म्हणजे कसं आहे, सुंदरबनचं जी मॅनग्रोव्हची झाडं आहेत ती आणि पाणी याच्यामध्ये ओहोटीला गॅप येते. ती गॅप साधारण एक 20 फूट असते, 20 ते 25 फूट. तर त्या 20-25 फुटामधली जी सगळी रोज ओहोटी येते, भरती येते, त्यामध्ये ती सगळी माती चिकट आहे. ती इतकी लोण्यासारखी मऊ आहे की ती जर तुम्ही हाताला लावली मुलतानी मातीसारखी, तर लोकांची मनं सुद्धा तिकडची मुलतानी मातीसारखीच आहेत. आणि ती होडीवर तुम्हाला ऐकायला मिळतं. संत वाहणाऱ्या पाण्यावर तरलपणे धुक्यातून प्रकट होणारी ही नाव पाहिली आणि मर्ढेकर आले ओठावर. वाजव नाही, मला नाही वाजवता येणार. दवात आलीस भल्या पहाटी, दवात आलीस भल्या पहाटी, शुक्राच्या तोऱ्यात एकदा, जवळून गेलीस पेरीत अपुल्या, तरल पावला मधली शोभा. अडलीस आणिक पुढे जराशी, पुढे जराशी हसलीस, मागे वळून पाहणे विसरलीस का, विसरलीस का हिरवे धागे, लक्ष कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा, डोळ्यांमधल्या डाळिंबांचा सांग धरावा कैसा पारा, अनोळख्याने ओळख कैसी गतजन्मीची द्यावी सांग, कोमल ओल्या आठवणींची एथल्याच जर गुजली रांग, तळहाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या,
तांबूस निर्मल नखांवरी अन शुभ्र चांदण्या कुणी गोंदाया. दवाता आलीस भल्या पहाटी अभ्राच्या शोभेत एकदा. जवळून गेलीस पेरित अपुल्या मंद पावला मधल्या गंधा. तरच सौंदर्य एकदम सकाळचे प्रकाश. तुमचा निळा पक्षी या तरंगांवरून अलवारपणे उडत काळाच्या दुसऱ्या मितीत घेऊन चाललाय. हा फोटो मी ग्वाल्हेरच्या किल्ल्यात काढलेला आहे. आमचा ग्रुप होता आणि आमच्याबरोबर एक म्हणजे गोऱ्यांचा पण एक ग्रुप होता आणि आम्ही फिरत होतो. तर आता तुम्ही जेव्हा या जुन्या वास्तूंमध्ये फिरता ना तेव्हा छायाप्रकाशाचा खेळ फार सुंदर असतो. तुम्हाला तो दिसला पाहिजे. तर मला ही दिसली प्रेम आणि मी एकदम अस्वस्थ झालो कारण तिथे सगळे कोण येई जा मला ती नुसती प्रेम मिळेना. पण मग मी काय केलं आमच्या बरोबरचे लोक इतर काय काय बघत बसले. ते बघण्यासारखं आतमध्ये खूप असतं. मी पण इकडे तिकडे करत बसलो पण माझा एक डोळा त्या गोऱ्यांवर होता. कारण लगत परत अशा ठिकाणी लोक येत असतात सारखी. तुम्हाला असा निवांत वेळ बरं तुम्ही कोणाला थांबवलं ना जरा 2 मिनिटं थांबा तर तो आपल्याकडे मारक्या रेड्यासारखा बघतो. तर ते गोरे गेले आणि मला हा फोटो मिळाला. थोडासा कठीण होता फोटो काढायला कारण एकाच फ्रेम मध्ये खूप जास्त प्रकाश होता आणि खूप कमी होता. तर तो बॅलन्स करून शेवटी रतन खत्री मटका असतो लागला तर लागला आपण प्रयत्न करायचा. तर मला आवडला फोटो कारण का त्याला पेंटिंग इफेक्ट आहे. हा पुरातन वास्तूतला दरवाजा बघून सर्वेश्वर दयाल सक्सेनांची हिंदी कविता आठवली. तुम्हारे साथ रहकर अक्सर मुझे ऐसा महसूस हुआ है. तुम्हारे साथ रहकर अक्सर मुझे ऐसा महसूस हुआ है कि दिशाएं पास आ गई है. हर रास्ता छोटा हो गया है. दुनिया सिमट कर एक आंगन सी बन गई है जो खचाखच भरा है. कहीं भी एकांत नहीं, न बाहर न भीतर. हर चीज का आकार घट गया है. पेड़ इतने छोटे हो गए हैं कि मैं उनके शीश पर हाथ रखकर आशीष दे सकता हूँ. आकाश छाती से टकराता है. मैं जब चाहूँ बादलों में मुंह छिपा सकता हूँ. तुम्हारे साथ रहकर अक्सर मुझे लगा है कि हम असमर्थताओं से नहीं संभावनाओं से घिरे हैं. हर दीवार में द्वार बन सकता है. हर दीवार में द्वार बन सकता है और हर द्वार से पूरा का पूरा पहाड़ गुजर सकता है. मस्त. आता या दरवाजेच्या पल्याड दिसतोय उडणारा आपला निळा पक्षी भयाच्या वेगळ्याच रूपाकडे घेऊन चाललाय. आदिम काळापासून असणारी मृत्यूची भीती त्याचं मूर्तिमंत रूप म्हणजे सर्प. हा साप आहे याचं नाव आहे रुखई. रुखई आणि याला इंग्रजीमध्ये म्हणतात ब्रॉन्झ बॅक. आता या सापाचं वैशिष्ट्य फार देखणा साप आहे हा. तर ह्या सापा म्हणजे त्याचा डोळा पण फार मस्त असतो त्याचा. तर या सापाचं वैशिष्ट्य काय की त्याला राग आला ना की त्याचे जे खवले आहेत ना ते जांभळे होतात. ओके. आणि ह्याच्यात पण असंच झालं. मी त्याला बघितलं माझ्याबरोबर अजून 2-3 होते आणि तो झाडावर होता. आणि हे सगळे सृष्टीत खेळ चालतात ना हे सकाळी 8 वाजायच्या आत चालतात. तुम्हाला मी सांगतो 8 नंतर जो तो आराम करायला जातो. तर सकाळ होती आणि सूर्य पलीकडूनच येत होता. तर आमचे लोक सगळे सूर्याकडे पाठ करून त्याच्याकडे गेले काढायला फोटो. मी एकटाच होतो. मी विरुद्ध दिशेला गेलो. का तर हा साप आहे ना जीभ बाहेर काढतो सारखी. तर मी जर विरुद्ध दिशेला गेलो अगेन्स्ट लाईट फोटो काढला तर माझा फोटो तो जीभ आहे ती लाल येईल असं मला वाटलं. आणि मी पलीकडे गेलो आणि मायक्रो लेन्सनी फोटो काढलेला आहे कारण मला लेन्स बदलायला वेळ नव्हता. त्या दिवशी येऊरचं सगळं फोटोग्राफी मायक्रो लेन्सची आहे. ऐरोलीची सगळी फोटोग्राफी मोठ्या लेन्सची आहे. तर येऊरचा हा फोटो आहे. तर मायक्रो लेन्स होती जसं जमेल तसं म्हणून मी कारण तो पर गेला तर वाट लागली. तर मी पलीकडून गेलो आणि मला ती लाल जीभ तो सारखा असं बाहेर काढतो. तर मला ती लाल जीभ बाहेर काढलेली असताना त्याच्यावर उलटा जर प्रकाश आला तर तो लाल दिसेल. कारण सगळ्यात माणसाला भीती आहे मृत्यूची आणि सापाला म्हणून तो थरका घाबरतो आणि त्याचा तो लोळ आहे विषाचा तो त्या जिभेतून दिसेल असं मला वाटलं. मला बऱ्याच वेळा लहान मुलासारखं वाटत असतं आणि मी ते करतोच. तर मला वाटलं आणि सृष्टी नेहमी हात पाठीशी ठेवते. तिला कळतं की हा आलाय भाऊ ह्याला काहीतरी द्या. तर मला हा फोटो बरा मिळाला. त्याची लाल ज्वाळेसारखी जीभ बघितल्यावर मला कुसुमाग्रजांची आहे नकुल आठवली. तुम्हाला आठवते ना? हो बिलकुल. ओतीत विखारी वातावरणी आग. ओतीत विखारी वातावरणी आग हा वळसे घालित आला
मधुरीच उभारी फणा, मधुरीच उभारी फणा करी फुत्कार, ये ज्वालामुखीला काय अचानक जाग, मार्गावर याच्या लवत तृणाची पाती, मार्गावर याच्या लवत तृणाची पाती, पर्णांवर सुमने मोडून माना पडती, थरथरती झुडपे हादरती नववेली, जग गुलाम सारे या सम्राटा पुढती, चालला पुढे तो, चालला पुढे तो लचकत मुरडत मान, अवतरे मूर्तिमन मल्हारातील तान, चांचल्य विजेचे, चांचल्य विजेचे दर्याचे गांभीर्य, चालला मृत्यूचा मानकरीच महान. वा वा, एक मिनिट थांब. जंगलात फिरणाऱ्यांना साप दिसतात किंवा जंगलात मनाने फिरणाऱ्यांना साप दिसतात, कारण ते चालत असताना सुद्धा हळूवार चालतात, धांगड दिंगा करत चालत नाहीत. त्यामुळे तिथली जी सृष्टी आहे त्यांना तुमची भीती वाटत नाही. तर माझ्याकडे एक माझा स्वतः म्हणजे माझ्या नकळत कोणीतरी काढलेला फोटो आहे, नेमका मी तो द्यायला विसरलो. नाग असा इथे आहे आणि तो जवान सोनेरी नाग आहे आणि त्याच्यापासून मी एका फुटावर आहे आणि मी फोटो काढतो, तो मला माहिती नाही माझा कोणीतरी फोटो काढताय. खरंय, मृत्यूचा मानकरी जरी तो असला आणि हे असं सगळं असलं तरी प्रकाश सर सहजीवन चालूच राहतं. आपलं आपलं आकाश आपल्या पुरतं राखत आपण मृत्यूच्या जाणीवेला कवेत घेत जगत राहतो. किती सुंदर कॉम्पोजिशन आहे या फोटोचं, त्याच्या शिंगांमध्ये सामावलेला आकाश. कसा काढला तुम्ही हा? पॅरलल आहे. हा फोटो परत मसाई मारातला आहे. ही इम्पाला, हे इम्पाला काळवीट आहे. तर मला इम्पाला म्हणजे काय, मी नवघर गावात कोणीतरी सांगितलं तळेकरांनी की मी नवघर गावात कोळ्यांच्यात राहायचो, तर आमच्या इथे हायवेला शूटिंग चालायची आणि त्यावेळेला हातीमेरे साथीमध्ये ही इम्पाला गाडी आहे. तेव्हापासून माझी अशी धारणा आहे की ती पुढे शिकलो तरी की इम्पाला गाडी म्हटली म्हणजे इम्पॉर्टंट गाडी म्हटली म्हणजे इम्पाला, आणि ती इम्पाला गाडी मला माहिती होती. आणि मी जेव्हा मसाई मारामध्ये गेलो त्याच्या अगोदर मी थोडा अभ्यास केला होता, तेव्हा मला कळलेलं की इथे मसाई मारामध्ये इम्पाला हरणं आहेत. तर इम्पाला हरणं आम्ही गेलो आणि छान असं ही पोच पण मला चांगली मिळाली. तर त्यांचे पाय सडसडीत आहेत, शरीर सडसडीत आहे, डोळे तर विलक्षण सुंदर आहेत आणि त्याची गती, तुमचा जो चित्ता आहे हा जगातला सगळ्यात वेगवान आहे, त्या चित्त्यापेक्षा त्यांची गती कमी आहे. पण त्यांना देवाने असं काहीतरी दिलंय की ते सुसाट जेव्हा पळतात तेव्हा ते वेडे वाकडे पळतात, कळलं ना. आणि 10-12 फूट उंच उड्या मारतात, त्या चित्त्याची पार हवा काढून टाकतात आणि एक उडी 33 फूट मारतात ते, कळलं ना. आणि तरी पण कधीतरी काही मिळतात त्यांना बेसावत असतील तर. तर ही इम्पाला हरणं बघणं त्या बिग फाईन पेक्षा सुद्धा खूप छान आहे मसाई मारणं. आता इला जाऊन आली आणि इलाने बघितली ती इम्पाला हरणं, फारच सुंदर. आपण हरणं म्हणतो, काळवीट आहेत ते, अँटिलॉप्स आहेत. आणि सृष्टी देते. आता ही पोज तिकडे काय होतं, हरणं अशी चालत असतात, तुम्हाला सिंगल आउट करून अशा पोजेस माझ्याकडे मसाई मारातले चांगल्या पोजेस आहेत वेगवेगळ्या प्राण्यांच्या. तर अशी पोज मिळायला एक तर तुमचं सजग मन लागतं आणि दुसरं सृष्टीचा हात लागतो. पण तिला कळायला पाहिजे कोणतरी आपला आवडता माणूस आलेला आहे, मग ती सगळी तुम्हाला कुमक करत राहते. खरंय खरंय. आयुष्य पुढे सरकत जाते तसा तुमचा निळा पक्षी निष्पर्ण तरुच्या शाखेवर विराजमान झालाय. आकाश कवेत घेतय ते निष्पर्ण झाड. हा फोटो आहे ना, आम्ही 2020 साली अमेरिकेला गेलो होतो, तेव्हा जवळजवळ 13-14 हजार किलोमीटरचा पूर्व किनारा अटलांटिक महासागराचा आम्ही बाय रोड फिरलो. तर येत असताना तिकडे हायवेवर गाडी थांबवता येत नाही म्हणून आतल्या रस्त्याने आम्ही येत होतो. तर त्या व्हर्जिनिया नावाचं राज्य आहे जे, आणि तिथे ब्ल्यू रिज माउंटन्स आहेत, स्मोकी माउंटन्स आहेत आणि सृष्टी म्हणजे किती सुंदर असावी याचं व्हर्जिनिया आणि तो सगळाच प्रदेश. तर आम्ही आतल्या रस्त्याने प्रवास करत असताना संध्याकाळची वेळ होती, चर्च होतं एक बाहेर आणि चर्चच्या बाजूला हे झाड होतं. चर्च बघितलं आणि खरोखर मला चर्च बेल आठवली, म्हणजे ग्रेस आठवले. आणि हे झाड बघितलं, मला मागे काही नव्हतं, आभाळ होतं चांगलं आणि असं निष्पर्ण झाड आकाशाच्या बॅकग्राऊंडवर मिळणं खूप कठीण असतं, कारण इतर झाडं असतात. मग या फोटोचं तुम्हाला सिंगल आउट जर झालं नाही तर हे फोटो मला आवडला खूप आणि मला त्यांची ती कविताच आठवली. झाडाशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया, ती भय इथले
संपत नाही. बाया इथले संपत नाही, ती म्हण ना ते. स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे. स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे. हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे. ते धुके अवेळी होते की परता याची घाई. मेंदूतून ढळली माझ्या निष्पर्ण तरुची राई. बघता बघता आपला निळा पक्षी विश्वरूप दर्शन घडवायला दूर दिगंतरात निघून गेलाय. आयुष्याच्या संध्याकाळी घननिळा बालमुख उघडून दाखवतोय विश्वरूप. हा फोटो उटाह राज्यातला आहे. तर अमेरिकेमध्ये उटाह, अरिझोना आणि नेवाडा ही 3 राज्य आहेत. माणसाने परत एकदा मरायच्या अगोदर एकदा तरी तिकडे जाऊन यायला पाहिजे. काहीतरी तिकीट बिकीट काय वाटेल ते करावं, पण तिकडे एकदा जावं. तर तिकडचं काय आहे की निसर्गाची जेवढी म्हणून भव्यता आहे ती तुम्हाला क्षणोक्षणी दिसत राहते. आणि त्या भव्यतेला तोलून धरणारं तिकडचं निळं घोर आकाश. तर तुम्ही तिकडे कुठेही फिरा, इतके उत्तुंग कडे आहेत की आणि त्यात ते वेगवेगळे पाषाण आहेत की आपल्याला विश्वासच वाटत नाही. ग्रँड कॅनियन त्यातला एक आहे. ग्रँड कॅनियनचा घेरच 400 किलोमीटरचा. काय किती विराट असावं. माणूस मोरी एवढा दिसतो तिथे. तर तिथलं ह्या 3 राज्यात वाळवंट आहेत आणि कोल्ड डेझर्ट्स आहेत. तर या 3 राज्यांचं वैशिष्ट्य, आपलं मगाशी बोलणं झालं सर, या 3 राज्यांचं वैशिष्ट्य असं आहे की जगातलं सर्वोत्कृष्ट रात्रीचं आभाळ इकडे दिसतं, कारण पोल्युशन नाही. तर जे भाडाचे भटके लोक आहेत ते काय करतात, तिकडे जातात आणि कुठच्या तरी डोंगरावर तिकडे तुम्हाला सरकार सोयी पण करून देतं. तंबू ठोकायला ठराविक जागा देतं. तिकडे जाऊन 4-4 दिवस तंबू ठोकतात, काहीतरी स्टोव्हवर बनवून खातात. खाणं हा दुय्यम. आणि रात्री कॅमेरा लावतात तो ट्रायपॉडवर उलटा आणि एकच फोटो घेतात. अख्ख्या रात्रभर ते शटर कॅमेऱ्यामध्ये सोय असते. आपण आता होतं कसं की तुम्ही एक टिक मारलीत ना, म्हणजे क्लिक दाबलीत की फिल्म पुढे सरकते. पूर्वी रोल सरकायचा पुढे, आता तुमची चिप सरकते आणि तुम्ही पुढच्या फोटोला जाता. पण अशी पण कॅमेऱ्यात सोय आहे की तुम्ही एकदा क्लिक केलीत की पुढे सरकतच नाही. तो तुम्ही म्हणाल तिथपर्यंत तो त्याला पूर्वी 0 बल्ब म्हणत असतो, तर ती पुढे सरकत नाही. मग ते काय करतात की ट्रायपॉडवर कॅमेरा लावतात आणि वर ते ठेवून देतात आणि ते पूर्ण शटर ओपन ठेवतात. 10 वाजता रात्री लावायचा आणि 5 वाजता उठून तो शटर बंद करायचा. सगळं तारांगण आणि तारांचे प्रवास सुद्धा त्याच्यावर चित्रित होतात. तर आम्ही तिथे फिरत असताना पहाटे 3-3:30ला रोज उठत होतो. मी, अंजली, केदार आणि तिची बायको आणि 4 वाजता आम्ही बाहेर पडायचो. गाडी बाहेर निघायची. ती रात्री सूर्यास्त झाल्यावर 8:30ला परत यायची. जेवढं म्हणून शक्य आहे तेवढं डोळ्यांमधून भरून घेत होतो. इतकं सुंदर आहे इकडे. म्हणजे घरी जायचा प्रश्नच नाही. काय खायचं काय प्यायचं प्रश्न आहे. बघत आणि चालत फिरायचं सगळीकडे. गाडी खाली लावायची पार्किंगला आणि चालत फिरायचं. आणि ह्या रात्रीचा माझ्या मुलांनी काढलेला फोटो आहे. तर माझ्यापेक्षा तो चांगला आहे म्हणून मी तो लावला. खरंच सुंदर आहे फोटो. व्हॅन गॉगचं पेंटिंग आठवलं, स्टारी नाईट, आणि शांताबाईंची कविता सुद्धा. ताऱ्यांचे शांत कळप काळ्याभोर आभाळातून नीरव पुढे सरकत राहतात, मुक्त समंजस श्वापदांप्रमाणे. आणि प्रत्येक ताऱ्याभोवती तसेच नीरव उमटत असते प्रत्येकाचे स्वतंत्र गाणे. उमगत नाही कधीच मला अर्थ त्या शांत समंजस ताऱ्यांचा आणि त्यांच्या आत्ममग्न गाण्यांचाही. मात्र माझ्याप्रमाणेच असते ऐकत बघत विस्तारलेले अफाट आभाळ दिशादाही. कसा जाणवला आज अचानक एक अतूट अविरत धागा. तारे, आभाळ, दिशा साऱ्यांनाच जाणारा भेदून. कशी जाणवली या साऱ्यांपलीकडे गूढपणे थरथरत राहणारी, रक्तातून सलग वाहणारी एक शब्दहीन सुंदर धून. मस्त. स्वर्गारोहण करत एक शंका होती. हा बोला ना. अगोदर मागचं चित्र, पहिलं चित्र, खालचा जो उजेड दिसतोय तो डोंगरावर आहे. लाल तो कसला आहे म्हणजे तो तिथे घराबिरा असणार काहीतरी. नाही नाही नाही, डोंगर तर वेगवेगळ्या रंगाचे आहेत तिकडे. पण हा रात्री डोंगरांवर तो सूर्यप्रकाश नाहीये. तर हे तिथे जे दिवे सोयी आहेत ना, हॉटेल्स बिटेल्स
त्याच्या छटा आहेत त्या आलेल्या. क्षितिजावर जो पिवळा लाईट खालून दिसतो, हा तो ग्लो आहे, तो ग्लो आहे. तो आकाशामध्ये वेगवेगळे छटा असतात, आपण नीट बघत नाही ना, तो ग्लो. कारण मध्ये त्याला म्हणजे पहाड आहे ना, तो त्या पहाडाच्या पलीकडे बहुतेक तिथे चंद्रोदय असेल थोडासा. हा छान, सुंदर आहे. स्वर्गारोहण करत जीव शिव एक झालेला निळा पक्षी नाहीसा होईल, मागे सावल्या राहतील न राहतील. आता तुम्हाला वाटेल हा काय फोटो आहे, पण ह्या फोटोची गोष्ट तुम्हाला सांगितली मला हरडायला होईल. माईक खाली गेला असेल, नाही इथे थोडासा वर. ओके, हा. तर हा जो फोटो दिसतोय ना, हा हिमालयातला पंचचुली नावाचं शिखर आहे 5. त्याच्या खाली ते ग्लेशियर आहे, त्या ग्लेशियरवरचा साधारण 12,000 फुटावर उंचीवरचा आहे. तर आम्ही त्या पंचचुलीच्या ट्रेकला गेलो. केदारची परीक्षा होती, त्यामुळे आम्ही साधारण मे मध्ये जातात लोक, तर आम्ही जुलैच्या पहिल्या आठवड्यात तिकडे पोहोचलो. तर तुमचं जे काठगोदाम नावाचं स्टेशन आहे नैनितालला तुम्ही जे जाता, तिथून पिठोरागड म्हणजे कुमाऊच्या डोंगर रंग आहेत आणि पिठोरागड एकदम आतमध्ये आहे, पुढे नेपाळ आहे. आणि तुमच्या मानस सरोवरला पायी जायचा जो भारत सरकारचा बेस कॅम्प आहे तो धारचूला आहे, तिथून पुढे चालत निघतात पायी. तर आम्ही तिकडे पोहोचलोच मुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात आणि आमचा ट्रेक सुरू झाला. ट्रेक अतिशय सोपा आहे. तर सुरू झाला तेव्हापासूनच आकाशात ढगांची गर्दी होती, जुलै आहे. आणि मग आम्ही तिसऱ्या दिवशी ह्या बेस म्हणजे शेवटच्या कॅम्पला पोहोचलो. तर आमची कॅम्प कुमाऊ विकास निगमनी तो ट्रेक ऑर्गनाईज केला होता. अतिशय सुंदर, म्हणजे वरती सगळीकडे तंबू, बाहेर बसायला तुम्हाला खुर्च्या टेबल सगळं देतात ते. तर आम्ही तिथे पोहोचलो आणि बघितलं तर हे सगळं असं दृश्य होतं की एवढं चालवून गेलो पण पुढे काही नाही. म्हणजे आपण रोहित पक्षी बघायला जावा ऐरोलीच्या खाडीवर आणि नेमकं एक पक्षी दिसायला नाही. तसं एवढे चालत गेलो आणि काही नाही. तर मी तिथे किचन मध्ये काम करणाऱ्या लोकांना विचारलं की हे असं किती दिवस आहे हे वातावरण. तो म्हणाला गेले कित्येक दिवस आम्ही असंच आहे साहेब, हे काही आम्हाला ते काही डोंगर दिसले नाहीत मागचे. तर आम्ही निराश झालो, पण तरी हरकत नाही, मी काय बोललो नाही. तर मग आम्ही तिथे बॅगा बिगा ठेवल्या आणि संध्याकाळी दुपारी पोहोचलो होतो आम्ही. संध्याकाळी तिथे बोग्याल असतात हिमालयात ना, साधारण स्नो परपेच्युअल स्नो लाईन आहे ना, 9,000 पासून सुरू होते, प्रदेशाप्रमाणे ती बदलते. तर परपेच्युअल स्नो लाईन म्हणजे काय, तर त्या स्नो लाईनच्या पलीकडे आहे ना काही उगवत नाही जमिनीत, मग तुमची बर्फ सुरू होतो. पण त्याच्या अगोदरचा जो लाईनच्या त्या परपेच्युअल लाईनच्या अगोदरचा जो प्रदेश असतो ना, तो विलक्षण असतो. त्याला बुग्याल म्हणजे पूर्ण असतात आणि तिथे सगळी रानफुलं फुललेली असतात आणि तो स्वर्गच असतो. प्रत्येक रानफुलाचा रंग तुम्ही एक एक रानफुल स्वतंत्र अस्तित्व घेऊन असतं. मग आम्ही तिकडे जरा फिरायला वगैरे गेलो आणि आम्ही संध्याकाळी परत आलो. तर आमच्याबरोबर 3 जण असे होते की जे दुसऱ्या दिवशी जाणार होते आणि आमचा मुक्काम होता. मग त्यांच्याबरोबर जायला सुद्धा वेगळी व्यवस्था होती की ते अगोदर जाणार आणि सोबत होती त्यांना, म्हणजे की पैसे देऊन दिलेली. मग रात्री त्याच्यापैकी एक मोठ्या आमच्या ऑफिसमधले सिनियर आमची स्नेहीच आहेत, त्या म्हणाल्या की प्रकाश अरे इथे काही दिसत नाही. आणि ते लोक तर म्हणतात की गेले किती दिवस दिसलेलं नाही, तर तुम्ही पण चला खाली, तुम्ही कशाला इथे उद्या राहताय, आपण धारचुल्याला जाऊ, नेपाळमध्ये पलीकडे जाऊ, काय खरेदी बिरेदी करू आणि मजा करू. तर मी म्हटलं नाही मॅडम, आपलं ठरलंय ना इथे आमचं उद्या राहायचं, तर आम्ही नाही येणार, मी चान्स घेणार. कारण परत आपण इथे येऊ न येऊ, भले नाही दिसू दे आम्हाला काही. तर मग त्यांनी जरा प्रयत्न केला, पण त्यांना कळलं की मी पक्का आहे आणि माझ्याबरोबर राहणारे, मी ज्याला म्हणेल त्याला मम करणारे आहेत सगळे. हा, तर मग आम्ही राहिलो, ते लोक गेले निघून. राहिलो तर दुसऱ्या दिवशी तर स्नोफॉल झाला. काही हा आमचा तंबू होता आणि काही लोक परत पोरं गेली त्या बुग्यालमध्ये, कोणी ग्लेशियर पर्यंत फिरून आली. दिवसभर काहीतरी फिरत राहिलो आम्ही. काय मिळेल जो आहे तो, म्हणजे जे प्रवाशांचं असं असतं, जे आहे ते तुम्ही ऍक्सेप्ट करायला लागतं, कारण जे आहे त्याच्यामध्ये पण बरंच काही असतं, तुम्हाला बघायला पाहिजे. तर आम्ही तिथे फोटो काढले आणि आम्ही संध्याकाळी झोपलो. तिसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता आम्ही निघणार आणि 2 कॅम्प क्रॉस करून एकाच दिवशी उतरण आहे ना, तर मोठा पल्ला होता आमचा. आम्ही बॅगा बिगा भरल्या आणि आम्ही झोपलो. पहाटे आहे ना 3:45 वाजता हा मोठे तंबू आहे, ते छोटे तंबू नाही आहेत. ते छोटे तंबू असतात ते एकदम तेवढे मजबूत नसतात. तो तंबू हलायला लागला जोर जोरात माझा, म्हणून मला जाग आली, आवाज यायला लागला फडफड फडफड. म्हणून मी उठून, खिडकी आहे तंबूला, म्हणून मी उठून त्या खिडकीतून, थंडी पण होती बाहेर, पटकन बाहेर त्या स्लिपिंग बॅगेतून यायला पण होते. तर खिडकीतून बघितलं तर पाठचे डोंगर पाची दिसायला लागले होते.
पांढरे होते पण स्वच्छ होते. तो सगळा जो ढगांचा पडदा होता तो गेला होता. मी सगळ्यांना मी उठवलं आणि फटाफट कॅमेरे बाहेर काढले. म्हणजे माझा तर कॅमेरा तयारच होता, ट्रायपॉडवर मी त्याला ब्लँकेट घातलं होतं, त्याला पण थंडी वाजू नये म्हणून मी ते फक्त काढलं आणि आम्ही बाहेर खुर्च्या घेतल्या आणि बसायला लागलो. थोड्या वेळाने 5 वाजता ही किरणं आली आणि थोडस सोनेरी डोंगर व्हायला लागले आणि सगळी पुढचा घ्या फोटो. आणि 5:10 सगळी किरणं 24 कॅरेट झाली, 24 कॅरेटची झाली आणि हे निव्वळ अपूर्व दृश्य होतं. आम्ही ते सगळे, कोणी एक शब्द कोणी बोलला नाही, कोणी फोटो काढे, कोणी नुसतं बघे. आणि 15 मिनिटांनी परत वारा सुटला, सुपर वारा सुटला, घोंगावणारा. परत काळे ढग यायला लागले आणि 15 मिनिटांमध्ये परत तो पडदा पडला, जो ओरिजिनल फोटो दाखवला तो. मग आम्ही चहा प्यायला, बिस्किटं खाल्ली आणि आम्ही चालायला सुरुवात केली. मी म्हटलं देवानी फक्त आणि फक्त आपल्यासाठी ते दर्शन दिलं, आपण थांबलो म्हणून. ओके. आणि दुसरी गोष्ट, मी तर हिमालयात गेली कितीतरी वर्ष फिरतोय. सोनेरी डोंगर सप्टेंबर नंतर दिसायला सुरुवात होते. आपल्याकडचं पण आभाळ तुम्ही जर नीट बघाल, ऋतुचक्र नीट बघाल, तर पावसाळा संपला की मे मध्ये संध्याकाळचं आभाळ एवढं हल्ली जरा बरं असतं, पण जनरली रंगीत आभाळ सप्टेंबर नंतर होतं. हिमालयात सुद्धा सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये अशी शिखरं दिसतात, जून जुलै मध्ये कधी दिसत नाहीत, पण आम्हाला दिसली. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही स्वच्छ मनाने जर का निसर्गात गेलात तर निसर्ग देवता तुम्हाला देतेच देते. फक्त तुमच्याकडे तेवढा विश्वास हवा. आता निसर्ग देवतेला कळलं की आम्ही ती लोक गेली, पण आम्ही राहिलो तिथे एक दिवस आणि एवढ्या लांब चालत मुंबईहून गेलो होतो, तर त्यांनी आयुष्यभराचं बक्षीस दिलं. तर फोटोग्राफी करत असताना असं अनेक गोष्टी बघायला मिळतात. आणि मी आयुष्यातला हा असं पहिलाच प्रयत्न आहे. मी कधी इथे बसून बोलायचे म्हणजे मी सकाळपासून अक्षरशः भंबेरी उडालेली माझी मनातल्या मनामध्ये की आपलं कसं होईल. तर आमचा हा पहिलाच प्रयत्न होता आणि तुम्हाला सगळ्यांना आवडला की नाही मला माहिती नाही. आणि सोनेरी झालेला हिमालय बघून तुकारामांचा अभंग ओठी येतो आणि कार्यक्रमाची सांगता होऊ शकते तुकारामांच्या अभंगाने. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया जयापरी. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया जयापरी. तोडिता न तुटे सारिता निराळी, लोटांगणातळी हरपते. नमस्कार. नमस्कार. सृष्टीत अजून दिव्यता आहे. आपण कधी गेलो सुरुवातीला तुम्ही स्टेटमेंट केलं तर आम्ही फोटोग्राफर नाही. मी सांगू तुम्हाला, खरं सांगू, खरंच मी फोटोग्राफर नाही. कारण फोटोग्राफीचं काय विश्व आहे हो. मी 25 वर्ष झाली मी नोकरी करून, म्हणजे सुरुवातीला काय व्हायचं, मी ऑफिसला जाताना कॅमेरा घेऊन जायचो पावसाळा असला तरी, आणि माझे सगळे मित्र माझी इतकी चेष्टा करायचे मी कोणाकडे बघायचोच नाही. आणि हळूहळू करता स्वतःच ही मायक्रोलेन्स सुद्धा मी स्वतःच शिकलो. आणि पण आजही मला असं वाटतं की किती मोठे फोटोग्राफर आहे तो. मी त्या विश्वाच्या जे दार आहे ना तिथपर्यंत जरूर पोहोचले, कारण बरेच जण त्या दारापर्यंत सुद्धा पोहोचत नाही. तर मला असं वाटतं की निसर्ग आपण किती ओरबाडला तरी आजही त्यातली दिव्यता पूर्णपणे शाबूत आहे. कुलू मनालीत नाही दिसत, तुम्ही थोडंसं वर जायला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. फोटोग्राफर हा कायम पेमेंटचा विचार करतो, ॲमेच्युअर विचार करत नाही. नाही, पण तो विचार नसतो ना त्याच्या डोक्यात. असं आहे ते.